राज्यशास्त्रामध्ये काही महत्त्वपूर्ण संकल्पना आहेत. उदाहरणार्थ हक्क, स्वातंत्र्य, समता, न्याय यासारख्या संकल्पना राज्यशास्त्राच्या मूलभूत संकल्पना आहेत. कारण आपण जी संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे त्या संसदीय लोकशाहीमध्ये या मूलभूत संकल्पनांशिवाय अर्थच उरत नाही. हक्क, स्वातंत्र्य, समता, न्याय या तत्वांची, या मूल्यांची प्रत्येक लोकशाही व्यवस्थेमध्ये आवश्यकता आहे. यापैकी हक्क म्हणजे काय, राईट्स, याचा मतितार्थ काय, हक्कांचं स्वरूप कसं आहे, हक्कांच्या निश्चित व्याख्या कशा करायच्या, हक्काचे प्रकार कोणते आहेत याचा आढावा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा आहे. हक्क म्हणजेच राईट्स. समाजात राहणाऱ्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास घडवून आणायचा असेल, विशिष्ट परिस्थितीची त्यासाठीची आवश्यकता असते. विशिष्ट अशा राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमध्येच व्यक्ती स्वतःचा विकास घडवून आणू शकते. व्यक्तीला विशिष्ट अधिकार असल्याशिवाय स्वतःचा विकास साधता येत नाही. व्यक्तीला स्वतःच्या जीविताचं, वित्ताचं संरक्षण करण्याचा हक्क असला पाहिजे. व्यक्तीच्या जीविताचं आणि वित्ताचं संरक्षण करण्यासाठी जी परिस्थिती आवश्यक आहे ती परिस्थिती निर्माण करणं ही राज्यसंस्थेची जबाबदारी आहे. प्रजेचा अधिकार सुरक्षित ठेवणं हे राज्याचं कर्तव्य आहे. व्यक्ती आणि समाज यांचा सर्वांगीण विकास घडवून मानवी जीवन सुखी समृद्ध करणं हेच तर राज्याचं परम कर्तव्य असतं. समाज आणि राज्य यांची निर्मिती झाल्यावरच हक्क आणि कर्तव्य यांचा उदय झालेला आहे. म्हणजेच व्यक्तीला त्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आपला एकंदरीत सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी हक्कांची आवश्यकता असते. आणि हे हक्क विशिष्ट परिस्थितीमध्ये उपलब्ध करून देणं आणि हक्क उपभोगण्यासाठी विशिष्ट परिस्थिती उपलब्ध करून देणं हे राज्याचं कर्तव्य आहे. हक्क कशाला म्हणायचं, हक्काच्या निश्चित अशा काही व्याख्या काही विचारवंतांनी केलेल्या आहेत. प्राध्यापक लास्की असं म्हणतात की व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेप्रमाणे विकास करता येईल अशी राज्याद्वारे परिस्थिती निर्माण करणं यास मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स असं म्हणतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीची विकास साधण्याची क्षमता ही निरनिराळी असते. प्रत्येकाची कुवत, गुणवत्ता ही वेगवेगळी असते. त्यामुळं प्रत्येकाला स्वतःच्या क्षमतेनं आपापल्या परीनं आपला विकास साधावायचा असेल तर तशी परिस्थिती निर्माण करणं याला मूलभूत अधिकार असं म्हणतात, असं प्राध्यापक लास्की यांचं मत आहे. म्हणजेच हक्क किंवा अधिकार हे निर्माण होत नसतात, तर त्याच्यासाठी आवश्यक परिस्थिती उपलब्ध व्हावी लागते आणि मग ते हक्क आणि अधिकार उपभोगता येऊ शकतात. यानंतर दुसरी व्याख्या आहे बेंथॅम यांची. व्यक्तीनं स्वतःच्या विकासासाठी राज्याकडे मागणी करणं, अशा मागण्यातील ज्या मागण्यांना राज्याद्वारे मान्यता मिळते अशा राज्याद्वारे मान्य झालेल्या मागण्या म्हणजेच मूलभूत अधिकार होय. म्हणजेच ज्या मागण्याच्याद्वारे सर्वसामान्य सर्वच जनतेचं भलं होऊ शकेल किंवा सर्वांचा विकास साधता येऊ शकेल अशा प्रकारच्या मागण्या राज्याकडून मान्य होणं आणि या मान्य झालेल्या मागण्यांनाच मूलभूत अधिकार किंवा हक्क असं आपण म्हणू शकतो. जसं की व्यक्ती स्वातंत्र्य, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीनुसार आपल्या धर्माची उपासना करण्याचं स्वातंत्र्य असेल. सार्वजनिक ठिकाणी त्याला दिली जाणारी समानतेची संधी असेल. सरकारी नोकरीच्या ठिकाणी त्याला दिली जाणारी समानतेची संधी असेल. ह्या ज्या काही मागण्या आहेत ह्या सर्वसामान्य मागण्या सर्वच लोकांचा विचार करून ज्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्या मागण्यांना जेव्हा राज्याद्वारे मान्यता मिळते त्यांना मूलभूत अधिकार असं म्हणतात. म्हणजेच शिक्षण घेण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीला आहे, परंतु जर राज्यव्यवस्थेनं शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणारी सुविधा उपलब्ध करून दिली नाही, शिक्षण व्यवस्था, शाळा, महाविद्यालयं यांची निर्मितीच झाली नाही तर व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहू शकते.
म्हणजे याच्यासाठी शिक्षण घेण्याचा हक्क उपभोगण्यासाठी आवश्यक असणारी सुविधा सरकारनं राज्यानं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. म्हणजेच बेंथॅमनी अशी व्याख्या केलेली आहे की व्यक्तीनं स्वतःच्या विकासासाठी राज्याकडे मागणी करणं आणि अशा मागण्यातील ज्या मागण्यांना राज्याद्वारे मान्यता मिळते अशा राज्याद्वारे मान्य झालेल्या मागण्या म्हणजेच मूलभूत अधिकार होय. एकंदरीत या व्याख्यांचा परामर्श घेतला असता असं आपल्याला म्हणता येईल, अधिकार ही नैसर्गिक देणगी नसून व्यक्तीच्या आणि समाजाच्या हितासाठी विकासाच्या दृष्टीनं निर्माण केलेली ती परिस्थिती असते. समाजाचा एक घटक या नात्यानं प्रत्येक व्यक्तीला सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी योग्य परिस्थिती आणि स्वातंत्र्य उपलब्ध करून देणं यास हक्क असे म्हणतात. हक्काच्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. तर हक्कांचं स्वरूप काय आहे? नेचर ऑफ राईट्स. हक्कांचं स्वरूप स्पष्ट करताना आपल्याला असं म्हणता येईल की समाजात हक्कांची निर्मिती होऊ शकते. व्यक्ती आणि समाज यांच्या परस्पर संबंधातून हक्क निर्माण होत असतात. हक्कांचा उदय हा समाजात होतो. समाजातील व्यक्ती आणि समाज यांच्या परस्पर संबंधातून हक्क निर्माण होत असतात. म्हणजेच मानवाच्या समूहवृत्तीतून समाज निर्मिती आणि मानवी गरजेतून राज्य निर्मिती होत असते आणि राज्याकडून हक्काची निर्मिती होत असते. हक्क निर्मितीचा उद्देश व्यक्ती विकास आहे. म्हणजेच व्यक्ती विकासासाठी हक्कांची निर्मिती झालेली आहे. व्यक्तीने समाजाचा घटक या नात्यानं स्वविकासासाठी हक्काची मागणी केलेली असते आणि अशा मागणीला समाजाची मान्यता ज्यावेळेला प्राप्त होते त्यावेळेला त्याचं रूपांतरण मूलभूत अधिकारांमध्ये होत असतं. म्हणजेच हक्कांची निर्मिती कशासाठी होते? व्यक्ती विकासासाठी होते. हक्कांना अधिकारांना राज्याकडून कायदेशीर मान्यता मिळत असते. म्हणजेच हक्कांची अंमलबजावणी ही राज्याकडून होत असते. हक्कांना घटनात्मक संरक्षण असतं. हक्कांच्या पाठीमागे राज्याची कायदेशीर सत्ता आणि दंडशक्ती असते. हक्क ही समाजाची जरी मागणी असली तरी मागण्या व्यक्ती विकासासाठी आवश्यक आहेत का याचा विचार करूनच राज्यानं या हक्कांना मान्यता देणं आवश्यक आहे. आणि अशी मान्यता ज्यावेळेला प्राप्त होते त्यावेळेला त्याचं रूपांतरण हे मूलभूत अधिकारांमध्ये होतं आणि त्याला कायदेशीर सत्ता व दंडशक्तीचा आधार प्राप्त होतो, घटनात्मक संरक्षण प्राप्त होतं. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असंही म्हणता येईल. हक्क हे व्यक्तीला मोकळीकता देतात तर कर्तव्य व्यक्तीवर आवर घालत असतं. आपल्याला भारतीय राज्यघटनेनं अनेक मूलभूत अधिकार दिलेले आहेत, परंतु या मूलभूत अधिकारांचा उपभोग घेताना आपण इतरांच्या हक्कांवर आक्रमण करतोय का? इतरांच्या मूलभूत अधिकारांचा आपण संकोच करतो का याचा विचार करणं गरजेचं आहे. आपली राज्याप्रती समाजाप्रती कोणती कर्तव्य आहेत याचाही विसर जनतेनं पडू देता कामा नये. म्हणजे स्वविकासासाठी हक्कांचा वापर करताना व्यक्तीला इतर व्यक्तींच्या हक्कांवर आक्रमण होणार नाही याविषयी दक्षता घ्यावी लागते. म्हणजेच हक्कांना नैतिकतेचं अधिष्ठान असतं. व्यक्तीला ज्या वेळेला अधिकार दिले जातात त्यावेळेला राज्याची अपेक्षा असते की त्यानं कर्तव्य पालन देखील केलं पाहिजे. म्हणजेच हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणता येईल. हक्क हे काल आणि परिस्थिती सापेक्ष असतात. विविध देशातील हक्कांचे स्वरूप हे भिन्न दिसून येते. म्हणजेच परिस्थितीनुसार हक्क हे बदलताना दिसतात. त्याचबरोबर विशिष्ट कालखंडातील हक्क हे काही कालावधीनंतर बदलून देखील येत असतात. म्हणजेच परिस्थितीनुसार हक्कांच्या परिभाषा या बदलू शकतात. काळ परिस्थितीनुसार हक्क याच्यामध्ये परिवर्तन येऊ शकतं. भिन्न परिस्थितीमुळे हक्कांचं भिन्न स्वरूप बऱ्याचदा विविध देशांमध्ये आढळून येतं आणि कालमानाप्रमाणे हक्कांचं स्वरूप देखील बदलत असतं. म्हणजे हक्क हे काल आणि परिस्थिती सापेक्ष असतात. भारतात मूलभूत अधिकारांची परिभाषा थोडीशी वेगळी असेल. इंग्लंडमध्ये अमेरिकेत मूलभूत अधिकारांची परिभाषा आणि व्याप्ती वेगळी असेल. म्हणजे इथे आपल्याला प्रसार माध्यमांपुढं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य काही मर्यादित प्रमाणात असेल तर काही देशांमध्ये ते अतिशय जास्त प्रमाणात दिलेलं आहे. काही देशांमध्ये ते अतिशय कमी प्रमाणात दिलं गेलेलं आहे. म्हणजेच चीनसारख्या देशामध्ये असेल, इतर साम्यवादी राष्ट्र, हुकुमशाही राष्ट्र जे आहेत त्या राष्ट्रांच्यामध्ये
व्यक्तीला प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त होण्याचा अधिकार काही कमी प्रमाणात दिला गेलेला आहे. म्हणजेच हक्कांच्या परिभाषा वेगळ्या असू शकतात. हक्कांची जी व्याप्ती आहे ती देखील कमी जास्त असू शकते. हक्क हे स्पष्ट आणि निश्चित असतात. म्हणजेच हक्क जेवढ्या प्रमाणात निसंदिग्ध स्पष्ट असतात तेवढ्याच प्रमाणात लोकांना हक्कांचा चांगल्या प्रकारे उपयोग घेता येतो. म्हणजे हक्क हे सापेक्ष जरी असले तरीच एका प्रदेशातील अथवा एकाच कालखंडातील हक्क मात्र हे स्पष्ट आणि निश्चित असतात. त्यांच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची संदिग्धता आढळून येत नाही. हक्कांवर मर्यादा घालता येतात. हक्कांवर मर्यादा नसणं म्हणजेच व्यवस्थेमध्ये स्वैराचार असणं होय. त्यामुळे समाजात अराजक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अधिक दिसून येते. व्यक्तीच्या हक्कांवर काही प्रमाणामध्ये मर्यादा बंधनं घालणं खूप आवश्यक आहे आणि समाजहिताचा विचार करून अशा मर्यादा घालाव्या लागतात. हक्कांवर मर्यादा घातल्यामुळं त्यांचा गैरवापर होत नाही. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणून त्यानं बेभानपणे बोलत सुटावं, दुसऱ्याची निंदा नालस्ती करावी, असं जर त्याला हक्क आपण दिला, असा जर त्याला आपण अधिकार दिला तर ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची निंदा नालस्ती सुद्धा करू शकते. त्यामुळं किंवा इतर व्यक्तींना काही अपशब्द वापरू शकते. म्हणजे अशा प्रकारे त्या व्यक्तीच्या बोलण्यावर जर मर्यादा घातली तर त्या व्यक्तीकडून अशा प्रकारची चूक घडून येणार नाही. हक्क हे सकारात्मक असतात. हक्कांवर राज्याद्वारे नियंत्रण असणार नसेल तर ती परिस्थिती समाजासाठी विघातक असेल. हक्क हे राज्याद्वारा राज्याच्या नियंत्रणाखाली समाजाला बहाल केले जातात. यांचा उद्देश व्यक्ती आणि समाज कल्याण हाच असतो म्हणून ते सकारात्मक असतात. म्हणजेच हक्क हे विकासवादी असतात, सकारात्मक असतात. हक्कांचा विचार सहजपणे घडून येत असतो. मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी बऱ्याचदा हक्कांची वाढ देखील करण्यात येते. म्हणजेच हक्क हे सकारात्मक असतात. व्यक्तीचा विकास हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून राज्यव्यवस्था अनेक हक्कांची व्यवस्था करत असते. म्हणजे हक्कांचं स्वरूप समजावून घेत असताना अशा प्रकारे आपण सांगू शकतो की समाजात हक्कांची निर्मिती होत असते. हक्कांचा उद्देश समाजात होतो. हक्क निर्मितीचा उद्देश व्यक्ती विकास आहे. हक्कांना राज्याकडून कायदेशीर मान्यता मिळत असते. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानता येतील. हक्क हे काल आणि परिस्थिती सापेक्ष असतात. हक्क हे स्पष्ट आणि निश्चित स्वरूपाचे असतात. हक्कांवर मर्यादा घालता येतात आणि हक्क हे सकारात्मक असतात. अशा प्रकारे हक्कांचं स्वरूप आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतं. हक्कांचं स्वरूप पाहिल्यानंतर हक्कांचे नेमके प्रकार कोणते आहेत? व्हॉट इज द टाइप्स ऑफ राईट्स? हक्कांचे प्रकार नेमके किती आहेत? तर हक्कांचे सर्वसाधारणपणे दोन विभागांमध्ये विभागणी करता येईल. एक म्हणजे नागरी किंवा सामाजिक हक्क आणि दुसरं राजकीय हक्क. म्हणजेच नागरी किंवा सामाजिक हक्कांमध्ये पहिला हक्क आहे जीविताचा हक्क, दुसरा संपत्तीचा हक्क, तिसरा स्वातंत्र्याचा हक्क, चौथा आचार विचार उच्चार याविषयीचा हक्क, धार्मिक हक्क, संचार स्वातंत्र्याचा हक्क, कौटुंबिक जीवनाचा हक्क, शैक्षणिक हक्क, संघटना स्थापन करण्याचा हक्क आणि करार करण्याचा हक्क. असे एकंदरीत 10 हक्क हे नागरी किंवा सामाजिक हक्कांमध्ये अंतर्भूत होतात. यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे राजकीय हक्क. राजकीय हक्कांमध्ये मतदानाचा हक्क, निवडणूक लढवण्याचा हक्क, सार्वजनिक पदप्राप्तीचा हक्क, शासनाला प्रतिकार करण्याचा हक्क, अर्ज करण्याचा हक्क आणि प्रतिकाराचा हक्क असे एकंदरीत 6 हक्क हे राजकीय हक्कांमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. यापैकी आपल्याला पहिला हक्कांचा प्रकार म्हणजेच नैतिक हक्क जो सामाजिक हक्कांमध्ये अंतर्भूत होतो. नागरी किंवा सामाजिक हक्कांमधील पहिला प्रकार म्हणजे नैतिक हक्क, मोरल ऑफ राईट्स आपल्याला बघायचा आहे. हे हक्क नैतिक मूल्यांवर आधारित आहेत. याला नैतिकतेचं अधिष्ठान आहे. तेव्हा
या हक्कांना नैतिक हक्क असं संबोधण्यात येतं. म्हणजे ज्या हक्कांना नैतिक अधिष्ठान असतं, नैतिक मूल्यांवर ज्या हक्कांची पायाभरणी झालेली असते, त्यांना नैतिक हक्क असं संबोधण्यात येतं. समाजातील नैतिक कल्पना आणि त्याबद्दल लोकांना वाटणारी आस्था यावर नैतिक हक्क आधारलेले असतात. म्हणजेच उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मुलांनी आई वडील आणि गुरुजन याविषयी आदर बाळगावा, वृद्ध मातापित्यांचा सांभाळ मुलांनी करावा, आई वडिलांकडून लहान मुलांचं संगोपन व्हावं, पुरुषांनी समाजामध्ये स्त्री दाक्षिण्य दाखवावं, स्त्रीचा आदर करावा, यासारखे हक्क हे नैतिक हक्क समजले जातात. वास्तविक त्यांना हक्क म्हणणं योग्य नाही आहे, नैतिकदृष्ट्या केलेली मागणी असं या नैतिक हक्कांचं स्वरूप असतं. म्हणजेच राज्यानं नैतिक हक्कांना मान्यता दिली तर हक्कांचं कायदेशीर हक्कांमध्ये रूपांतरण होऊ शकतं. एक पत्नी विवाह कायदा असेल, वारसा हक्क, पोटगी हक्क हे नैतिक हक्कातून कायदेशीर हक्कांमध्ये रूपांतरित झालेले हक्क आहेत. म्हणजेच अशा मूल्यांना राज्याची मान्यता नसेल तर त्यांना हक्क म्हणता येणार नाही. परंतु या हक्कांच्या सुरक्षेचा विचार केला तर त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था केलेली नाही. नैतिक हक्कांचं उल्लंघन झालंच तर न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही, अथवा हक्क नाकारणाऱ्या राज्यांना किंवा व्यक्तीला सुद्धा शिक्षा करता येणार नाही आहे. याचं पालन लोकांनी नैतिक दृष्टीनं करणं गरजेचं आहे. जे दुसऱ्याविषयी वाटणारं प्रेम, आदर, निष्ठा, आस्था, आपुलकी इत्यादी नैतिक गुणांवर नैतिक हक्कांचं पालन होऊ शकतं. म्हणजे नैतिक हक्कांचं जेव्हा कायदेशीर हक्कांमध्ये रूपांतरण होतं तेव्हाच त्यांच्या पाठीशी दंडशक्ती असते. इतर वेळी त्यांच्या पाठीशी दंडशक्ती असू शकत नाही. लोकांनी समाजामध्ये नैतिकतेनं वागण्यासाठी आणि जाणीवपूर्वक जबाबदारीनं आपल्या नैतिक हक्कांचं पालन करणं आवश्यक आहे. यानंतर दुसरा हक्क असा आहे तो म्हणजे कायदेशीर हक्क, लिगल राईट्स असं ज्याला म्हणता येईल. कायदेशीर हक्क म्हणजे असे हक्क की ज्यांना राजकीय व कायदेशीर मान्यता असते. अशा हक्कांची अंमलबजावणी कायद्याद्वारे होत असते. कायदेशीर हक्कांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला अथवा संस्थेला राज्यसंस्था ही शिक्षा करू शकते. नैतिक हक्कांना जेव्हा राज्यसंस्थेची मान्यता मिळते तेव्हा ते कायदेशीर हक्क बनतात. कायदेशीर हक्काच्या पाठीशी दंडशक्ती असते. कायदेशीर हक्कांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला न्यायालय शिक्षा देऊ शकतं आणि या शिक्षेची अंमलबजावणी शासन करू शकते. म्हणजेच कायदेशीर हक्कांचे नागरी हक्क व राजकीय हक्क असे दोन प्रकार पाडले जातात. सामान्यतः व्यक्ती विकासासाठी नागरी हक्कांची गरज असते. जीवित आणि वित्त यांचं रक्षण करण्यासाठी आचार, विचार, उच्चार यांचं स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, संस्कृती, शिक्षण यांचं स्वातंत्र्य इत्यादी बाबतीमध्ये जे अधिकार व्यक्तीला दिले जातात त्यांना नागरी हक्क असे म्हणतात. म्हणजेच व्यक्तीला देशाच्या राज्यकारभारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाग घेण्याचा हक्क ज्यावेळेला दिला जातो तेव्हा त्याला राजकीय हक्क असं म्हणतात. यामध्ये मतदानाचा हक्क असेल, निवडणूक लढवण्याचा हक्क असेल, सार्वजनिक पदप्राप्तीचा हक्क असेल, शासनाला विरोध करण्याचा हक्क असेल, असे काही राजकीय हक्क हे नागरिकांना प्रदान केलेले आहेत. म्हणजेच कायदेशीर हक्क म्हणजे असे हक्क की ज्यांना राजकीय व कायदेशीर मान्यता प्राप्त झालेली असते. आता नागरी हक्कांमध्ये सर्वप्रथम किंवा पहिला हक्क असा आहे तो म्हणजे जीविताचा हक्क आहे, राईट टू लाईफ. नागरिकांच्या जीविताचं राज्यामध्ये आणि राज्याबाहेर संरक्षण करण्याची जबाबदारी ही राज्याकडे असते. हा राज्याचा अधिकारच आहे. हा हक्क नैसर्गिक स्वरूपाचा असल्यामुळं आदिम काळापासून या हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी राज्यानं स्वीकारलेली दिसते. व्यक्तीला या हक्कानुसार दुसऱ्याच्या जीविताला धोका पोचवणे किंवा दुसऱ्याच्या जीविताला जर धोका पोचवला तर तो गुन्हा मानला गेलेला आहे. म्हणजेच स्वतःच्या जीविताला म्हणजे आत्महत्या करणं हा देखील गुन्हा आहे. एखाद्याच्या खुनाला जबाबदार असलेली खुनी व्यक्तीला सुद्धा फाशीच्या शिक्षेऐवजी त्याचं मतपरिवर्तन करण्यावर बऱ्याचदा भर दिलेला दिसून येतो. म्हणजेच दुसऱ्याच्या जीविताला धोका पोचवण्याचा हक्क व्यक्तीला दिला गेलेला नाही. म्हणूनच खून करण्याचा अधिकार हा व्यक्तीला दिलेला नाही आहे. तो शिक्षा त्याला मोठ्या प्रमाणावरती शिक्षा त्याला करण्यात येते.
म्हणजे आत्महत्या करणं हा देखील स्वतःच्या जीविताचा हक्क आहे, म्हणजे स्वतः आत्महत्या करणं हा देखील व्यक्तिविरोधी आणि समाजविरोधी गुन्हा मानला गेलेला आहे. थॉमस ॲक्विनास यांनी म्हटलेलं आहे की आत्महत्या करणं म्हणजे काय, तर व्यक्तिविरोधी आणि समाजविरोधी हा गुन्हा आहे. परंतु पंतप्रधान भंडार नायके यांच्या खुनानंतर तेथे फाशीच्या शिक्षेची पद्धती पुन्हा सुरू करण्यात आली. आजही काही इस्लामी राष्ट्रांमध्ये गुन्हेगारांना जबर आणि भयंकर शिक्षा दिली जाते. चोरी करणाऱ्याचे हातपाय तोडतात, स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना जाहीरपणे चौकात दगडाने ठेसून मारलं जातं. तेव्हा गंभीर आणि भयंकर गुन्ह्यांबाबत शिक्षा देण्याची तरतूद देण्यासंबंधी अनेक राष्ट्रांच्यामध्ये एकमत किंवा एकवाक्यता आढळत नाही. भारतामध्ये अशा जाहीर शिक्षा कुणाला दिल्या जात नाहीत. भारतामध्ये आपल्या न्यायव्यवस्था निर्माण केली आहे. ही न्यायव्यवस्था गुन्हेगाराला शिक्षा देण्याचं आणि न्याय करण्याचं काम करत असते. तरी देखील जीविताला हानी पोहोचवणाऱ्या अमानुष भयंकर गुन्ह्यांबाबत फाशीची शिक्षा देणं बऱ्याचदा क्रमप्राप्त ठरतं आणि भारतामध्ये फाशीची शिक्षा ही अंतिम शिक्षा मानली गेलेली आहे. गुन्ह्यांच्या स्वरूपावरून शिक्षेची तरतूद ठेवणं देखील आवश्यक आहे. चोरी केली किंवा लुटमार झाली तर याच्यामध्ये फाशीची शिक्षा न देता सक्तमजुरी किंवा इतर काही कारावास याची शिक्षा आवश्यक ठरते. एकंदरीतच काय, तर जीविताचा हक्क हा मूलभूत आणि महत्त्वाचा आहे, परंतु तो देखील अमर्याद असता कामा नये. व्यक्तीनं स्वतःच्या जीविताचं संरक्षण जसं आवश्यक मानलं आहे तसं दुसऱ्याच्या जीविताचं सुद्धा संरक्षण आवश्यक मानणं गरजेचं आहे. दुसरं आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, राईट टू पर्सनल फ्रीडम. व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर राज्याचा विकास अवलंबून असतो आणि त्यामुळं व्यक्तीला स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याला पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी ही राज्यावर असते. म्हणजेच व्यक्ती विकासाला पोषक असं वातावरण निर्माण करून त्यांच्या विकासासाठी समान संधी निर्माण करून देण्याची जबाबदारी ही राज्याला करावी लागते. प्राध्यापक लास्की यांचं असं मत आहे, व्यक्ती विकासात अडथळे दूर करण्याचं कार्य हे राज्याला करावं लागतं, असं TH ग्रीन यांनी म्हटलेलं आहे. व्यक्तीच्या आचारावर कृतीवर कमीत कमी मर्यादा घालून व्यक्तीला जीवन जगण्याची संधी देण्याचं कार्य हे राज्याला करावं लागतं. शांततेच्या काळात व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा असता कामा नये. आणीबाणीच्या काळात आवश्यक ते निर्बंध व्यक्ती स्वातंत्र्यावर घालावे लागतातच. योग्य कारणाशिवाय मात्र सरकारला कोणत्याही व्यक्तीला अटक करता येणार नाही आहे. मात्र ज्या वेळेला देशामध्ये आणीबाणी घोषित केली जाते त्यावेळेला मात्र व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होऊ शकतो. मात्र व्यक्ती स्वातंत्र्यावर इतर व्यक्ती, संस्था, सरकार यांचं आक्रमण होऊ नये याच्यासाठी घटनेमध्ये, आपल्या राज्यघटनेमध्ये सनदशीर उपायांची तरतूद केलेली आहे. याला घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार असं म्हणतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत स्वातंत्र्याचा संकोच झाला, त्याच्यावरती गदा आली, कोणी आक्रमण केलं तर व्यक्ती न्यायालयाकडे दाद मागू शकते आणि या घटनेमध्ये व्यक्तीला एकूण 5 प्रकारचे आदेश देण्याचा किंवा 5 प्रकारचे अर्ज करण्याचा अधिकार दिलेला आहे. याच्यामध्ये बंदी प्रत्यक्षीकरणाचा अर्ज आहे, परमादेश, अधिकार पृच्छा, प्रतिषेध, व्यादेश अशा प्रकारचे अर्ज व्यक्ती न्यायालयाकडे करू शकते आणि आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करू शकते. यानंतरचा हक्क आहे तो म्हणजे मालमत्तेचा हक्क, राईट टू प्रॉपर्टी. व्यक्तीला आपल्या विकासासाठी मालमत्तेच्या हक्काची आवश्यकता असते. व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी मालमत्तेच्या किंवा संपत्ती संचयाच्या, क्रय विक्रयाच्या गोष्टींची आवश्यकता असते. यासाठीच संपत्ती मिळवणं आणि त्याचा उपभोग घेण्याचा अधिकार व्यक्तीला राज्यानं दिला आहे. अशी परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी देखील राज्यावर आहे की ज्यातून व्यक्तीला उत्पन्न प्राप्त होईल, व्यक्ती आपल्या मूलभूत गरजा भागवू शकेल, किमान उद्योग व्यवसाय करू शकेल अशी परिस्थिती राज्यानं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. कारण त्या मिळकतीतूनच व्यक्ती गरजांची पूर्तता करत असते, आपला विकास साधत असते. व्यक्तीचा विकास म्हणजेच पर्यायानं राज्याचा विकास आहे. जे देशामध्ये जी लोकसंख्या राहते त्या प्रत्येक लोकसंख्येतील प्रत्येक व्यक्तीनं ठरवलं की माझी वैयक्तिक प्रगती मला करायची आहे, तर त्या व्यक्तीची प्रगती म्हणजेच देशाची प्रगती आहे. व्यक्तीला संपत्तीची जमवाजमव, त्याचबरोबर संपत्तीची विल्हेवाट लावण्याचा अधिकार जरी असला
तरी सार्वजनिक हितासाठी राज्य बऱ्याचदा मालमत्तेच्या हक्कावर सुद्धा मर्यादा घालू शकतं. आपण बघतो की ठराविक रकमेनंतर व्यक्तीला हा इन्कम टॅक्स भरावा लागतो. म्हणजे वार्षिक उत्पन्न ठराविक रकमेच्या जर वर पोचलं तर व्यक्तीला हा टॅक्स कर हा भरावाच लागतो. म्हणजे या हक्काबाबत देखील कार्ल मार्क्स या विचारवंताची भूमिका बरीचशी विरोधी होती. त्यांच्या मते या अधिकाराच्या अवलंबामुळं काय होणार आहे, गरीब आणि श्रीमंत असे दोन वर्ग निर्माण होतील अशा प्रकारची भीती कार्ल मार्क्सनं व्यक्त केलेली होती. श्रीमंत लोक संपत्तीच्या जोरावर सत्ता प्राप्त करतील, सत्तेच्या जोरावर अधिकाधिक संपत्ती ते मिळवतात, गरीब वर्गाचं शोषण करून त्यांना अधिकाधिक गरीब बनवतात. त्यामुळे श्रीमंत गरीब असा संघर्ष होऊन शेवटी क्रांती अराजक निर्माण होण्याचा धोका याच्यामध्ये आहे. खाजगी संपत्तीमुळे मनुष्य बराचसा आळशी बनतो. वारसा हक्कानं त्याला संपत्ती मिळालेली असेल तर त्या संपत्तीचं मूल्य किंवा त्या प्रॉपर्टीचं मूल्य त्याला समजत नाही. थोडक्यात काय तर खाजगी संपत्तीचा अधिकार हा जसा ठराविक मर्यादेपर्यंत योग्य आहे तसा तो ठराविक मर्यादेनंतर अयोग्य देखील आहे. व्यक्तिविकासासाठी संपत्ती जशी व्यक्तीला आवश्यक आहे तशी ती समाज विकासाला देखील पोषक नाही आहे. खाजगी संपत्तीमुळे समाजामध्ये आर्थिक विषमता निर्माण होऊ शकते. तेव्हा आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी व्यक्तीला मालमत्तेच्या अधिकारावर काही प्रमाणामध्ये मर्यादा घालणं हे खूप हिताचं आहे, आवश्यक आहे असं म्हणावं लागेल. यानंतरचा हक्क आहे तो म्हणजे समतेचा हक्क, राईट टू इक्वॅलिटी. देशातील सर्वच नागरिकांना जात, धर्म, लिंग, वर्ण, भाषा, जन्मठिकाण या आधारावरती भेद न करता सर्वांना समानतेनं कायद्यापुढं समान मानणं म्हणजे सभ्यतेच्या किंवा समानतेच्या हक्काचा अवलंब होय. सर्व जाती धर्मातील तळागाळापासून वरिष्ठ जातीतील लोकांना, त्याचबरोबर व्यवस्थेतील सामान्य कर्मचारी ते वरिष्ठ अधिकारी अशा सर्वांना कायद्यापुढं समान मानणं म्हणजे समानतेचा हक्क होय. समानतेच्या हक्काशिवाय राज्यव्यवस्थेमध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ शकणार नाही. भारताचा विचार केला तर कलम 14 ते 18 मध्ये समतेच्या हक्काची तरतूद केलेली आहे. मागास जाती जमाती, महिला यांना संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केलेली आहे. ही समतेच्या हक्काबाबत राज्यानं घातलेली मर्यादा आहे असं म्हटलं जातं. परंतु असं जरी असलं तरी यामुळं समतेच्या हक्काला बाधा येऊ शकत नाही अशी तरतूद करणं हे अपरिहार्य आहे. म्हणजे कायद्यापुढं सर्वांना समान मानणं, श्रीमंत गरीब, उच्च नीच असा कोणताही, स्त्री पुरुष असा कोणत्याही प्रकारचा विचार न करता सर्वांना समान मानणं म्हणजे समतेचा हक्क प्रदान करणं होय. यानंतरचा अधिकार आहे, हक्क आहे तो म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, राईट टू रिलिजन. धर्म ही बाब तशी व्यक्तिगत मांडली गेलेली आहे. व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिला गेलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माप्रमाणे आचरण, पूजा अर्चा, धर्मप्रचार करता येतो. भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 ते 28 या कलमामध्ये नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. अर्थातच सार्वजनिक सुव्यवस्था, स्वास्थ्य आणि नीतिमत्ता यांना बाधा न आणता धार्मिक स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला उपभोगता येईल. भारतानं धर्मनिरपेक्ष राज्याची कल्पना स्वीकारलेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या धार्मिक अधिकारावर काही प्रमाणामध्ये मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. कोणीही भारतीय नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली राजकारणामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. भारतीय घटनेनं सर्व धर्मांना समान मानलेलं आहे. सर्व धर्म समभाव या वृत्तीनंच राहून धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करण्याचं ध्येय स्वीकारल्यामुळं नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांवर मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. स्वतःच्या धर्माची स्तुती करताना दुसऱ्याच्या धर्माची विटंबना करता कामा नये. म्हणजेच लोकांच्या धार्मिक भावनांची कदर करून त्यांना मर्यादित स्वरूपात धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देणं कधीही योग्य आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 ते 28 मध्ये नागरिकांना हा धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजेच हक्क दिलेला आहे. यानंतरचा हक्क आहे तो म्हणजे काम करण्याचा हक्क आहे, राईट टू वर्क. प्रत्येक नागरिकाला काम करण्याचा हक्क असलाच पाहिजे. व्यक्तीची इच्छा आणि कुवत यानुसार त्याला काम पुरवण्याची जबाबदारी मात्र सरकारची असते.
परंतु कोणत्याही देशातील सरकार हे देशातील सर्वच नागरिकांना अगदी रोजगार पुरवू शकत नाही, कारण दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि उद्योगधंदे आहेत ते मर्यादित होत चाललेले आहेत, अपुरे पडत चाललेले आहेत आणि यामुळं प्रत्येक व्यक्तीला सरकार रोजगार पुरवू शकत नाही. त्यामुळं दारिद्र्य, बेकारी यांचं निर्मूलन जर व्हायचं असेल तर सरकारने नागरिकांना काम करण्याचा हक्क देणं खूप गरजेचं आहे. सोव्हिएत रशियानं काम करण्याचा हक्क नागरिकांना सर्वप्रथम दिलेला होता, परंतु इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जपान, जर्मन अशा प्रगत देशात देखील कामगारांना किंवा लोकांना काम करण्याचा हक्क नागरिकांना काही प्रमाणात देण्यात आलेला नाही आहे. तेथे कामगारांना सुखसोयी, सवलती देण्याच्या तरतुदी आढळतात, जे कामाचे तास, विश्रांती, निवृत्ती वेतन, रजा, आरोग्य इत्यादी बाबतीमध्ये कामगारांच्या हिताकडे सरकार लक्ष देताना दिसतंय. भारतामध्ये सुद्धा नागरिकांना काम करण्याचा हक्क दिलेला नाही आहे. भारतातील कामगारांना सुखसोयी, सवलती देण्याचा प्रयत्न शासनाकडून झालेला दिसतोय. म्हणजे राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये कामगारांच्या हितासंदर्भात काही तरतुदी केलेल्या आढळत आहेत. म्हणजेच कामगारांच्या हितासाठी आवश्यक असणाऱ्या तरतुदी, सेवा, सवलती पुरवण्याकडे सरकारचं लक्ष आहे, परंतु याची तरतूद कायदेशीर हक्कांमध्ये अद्याप झालेली नाही. यानंतरचा हक्क आहे तो म्हणजे कौटुंबिक जीवनाचा हक्क, राईट टू फॅमिली लाईफ. व्यक्तीपासून कुटुंब आणि कुटुंबापासून अखिल समाज हा तयार झालेला आहे. त्यासाठी कुटुंबाच्या कल्याणामध्ये समाजाचे कल्याण सामावलेले आहे. कौटुंबिक जीवनाचा हक्क देणं म्हणजेच कुटुंब कल्याणातून समाज कल्याण साधणं होय. म्हणून कौटुंबिक जीवनाच्या हक्काची मागणी ही समाजातून होत आहे. विवाह, वारसा हक्क, घटस्फोट, बालकांचे, वृद्धांचे संगोपन या विषयांचा समावेश हा कौटुंबिक जीवनाच्या हक्कांमध्ये होतो. या विषयासंदर्भात राज्य सरकारला कायदे करता येतात आणि या कायद्याद्वारे अनेक विषयांसंदर्भात नागरिकांना काही अंशी मर्यादा किंवा सूट दिली जाते. म्हणजेच विवाह, मुलांचं संगोपन, वारसा हक्क, घटस्फोट, पोटगी, वृद्धांचं संगोपन, अनवरत संततीचं संगोपन असेल, अज्ञान पालकत्व असेल, यांचा समावेश हा कौटुंबिक जीवनाच्या हक्कात होतो. या संदर्भात राज्य शासन कायदे करू शकतं. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, पोटगी या बाबतीमध्ये राज्य सरकारसुद्धा कायदे करून कौटुंबिक जीवनाच्या हक्कांवर मर्यादा घालू शकतो. समाजामध्ये जर शांतता, सुव्यवस्था आणि स्वास्थ्य यांची निर्मिती करावयाची असेल तर नागरिकांना कौटुंबिक जीवनाचा हक्क देणं खूप गरजेचं आहे. यानंतरचा हक्क आहे तो म्हणजे संघटना स्वातंत्र्याचा हक्क, राईट ऑफ असोसिएशन. माणूस हा निसर्गतःच समाजशील किंवा समूहप्रिय प्राणी आहे. पशुपक्ष्यांसारखा, प्राण्यांसारखा जंगलात राहणारा माणूस नाही, तर पूर्वीच्या काळी आदिम जीवनामध्ये जरी मनुष्य हा जंगलात राहत असला तरी हळूहळू माणूस हा त्या समूह करून राहू लागला, संघटन करून राहू लागला आणि त्यानं आजपर्यंत जो विकास साधलेला आहे तो याच समूहवृत्तीतून, याच संघटनेतून साधलेला आहे. या पार्श्वभूमीवर संघटना स्वातंत्र्याच्या हक्काचं बऱ्याचदा समर्थन केलं जातं. संघटनाचं स्वातंत्र्य कशासाठी हवं आहे तर व्यक्तीला विकास साधण्यासाठी संघटनेचं स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे. कुटुंब संस्था, विवाह संस्था, शिक्षण संस्था, राजकारण, धर्मकारण अशा संघटनांशी व्यक्तीचा रोज संबंध येत असतो. अशा मानवी संबंधांमुळं व्यक्ती विकास आणि समाज विकास झाल्याच्या इतिहासामध्ये अनेक घटना आहेत. अशा समाजहितासाठी उदयाला आलेल्या संस्था, संघटना या आपापल्या उद्दिष्टांपासून दूर जाऊन समाजामध्ये अस्थिरता निर्माण करण्यासही कारण ठरताना दिसत आहेत बऱ्याचदा. तरी देखील सरकारचं संघटना स्वातंत्र्याच्या हक्कावर नियंत्रण असणं याचेही समाजातून समर्थन होताना दिसतंय. म्हणजेच एकंदरीत काय तर समाजामध्ये नागरिकांना संस्था, संघटना स्थापन करण्याचा अधिकार जरी दिलेला असला तरीही त्या संस्थांवर मर्यादा घालण्याचं कार्य हे शासन संस्थेला करावं लागतं. समाजातील विविध संस्था, संघटना सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून राज्यसंस्थेच्या नियंत्रणाखाली आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असतात.
यानंतरचा हक्क आहे तो म्हणजे विचार स्वातंत्र्याचा आणि ते प्रकट करण्याचा हक्क, फ्रीडम ऑफ थॉट अँड एक्सप्रेशन्स. म्हणजे विचार स्वातंत्र्याचा आणि ते प्रकट करण्याचा हक्क हा एक मूलभूत महत्त्वपूर्ण हक्क मानला जातोय. मिल्टन, लॉक, मिल, लास्की यासारख्या विचारवंतांनी विचार आणि उच्चार स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे. मिल्टन म्हणतो की मला जाणीवपूर्वक विचार करण्याचं आणि ते विचार प्रकट करण्याचं स्वातंत्र्य द्या. जे.एस. मिल यांनी ऑन लिबर्टी या ग्रंथामध्ये विचार स्वातंत्र्याचं समर्थन केलेलं आहे. व्यक्तीला आपले विचारच जर व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नसेल तर व्यक्ती विकास साधू शकणार नाही आणि किंबहुना देशाची प्रगती होऊ शकणार नाही. हॅरोल्ड लास्की यांच्या मते एखाद्या व्यक्तीला काय वाटतंय हे बोलून दाखवण्याची संधी दिली जाते तेव्हा तिच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाला अवसर मिळतो. म्हणजेच विचार आणि उच्चार स्वातंत्र्याचा हक्क हा लोकशाहीचा पाया आहे. लोकशाही शासन पद्धतीमध्ये व्यक्तीला खऱ्या अर्थानं विचार आणि उच्चार यांचं स्वातंत्र्य उपभोगता येतं. अन्य शासन पद्धती असतील, उदाहरणार्थ हुकुमशाही असेल, साम्यवादी सरकार असेल, तर लष्करशाही असेल, तर या ठिकाणी नागरिकांना असं विचार आणि उच्चाराचं स्वातंत्र्य उपभोगता येत नाही. म्हणजेच नागरिकांना विचार करण्याचा आणि ते मत प्रकट करण्याचं स्वातंत्र्य दिलं नाही तर त्यांचा विकास होणार नाही आणि पर्यायानं समाज विकास देखील साधणार नाही. पण भाषण आणि मुद्रण स्वातंत्र्य हे अमर्याद असू शकत नाही. युद्धकाळ असेल, आणीबाणीचा काळ असेल तर या स्वातंत्र्यावर सरकार काही प्रमाणामध्ये मर्यादा घालतं. स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी, देशहितासाठी लेखन आणि भाषण स्वातंत्र्यावर मर्यादा घालणं बऱ्याचदा उचित ठरतं. अशा काही घटना घडलेल्या आहेत की काही लेखकांनी, काही विचारवंतांनी आपले विचार व्यक्त करून समाजाची माती भडकवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे समाजामध्ये अशांतता, हिंसा वाढीस लागू शकते. तेव्हा अशा लिखाणावर, अशा विचारांवर सरकारला बऱ्याचदा बंदी घालणं हे क्रमप्राप्त ठरतं. त्यामुळं समाजाच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी, स्वास्थ्यासाठी भाषण आणि मुद्रण स्वातंत्र्यावर काही प्रमाणात मर्यादा घालणं इष्टच आहे असं म्हणावं. यानंतरचा हक्क आहे तो म्हणजे शिक्षणाचा हक्क, राईट ऑफ एज्युकेशन. शिक्षणाचं महत्त्व हे अगदी प्राचीन काळापासून आहे. शिक्षणामुळे व्यक्तीला विकासाची संधी मिळते, व्यक्तीला मूल्य कळतात, हक्क आणि कर्तव्यांची जाणीव होते, प्रतिनिधी निवडण्याची दृष्टी प्राप्त होते. त्याचबरोबर कसलाही भेदभाव न करता सर्वांना समान पद्धतीनं राज्यानं ही शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं खूप गरजेचं आहे. विशेषतः राज्यानं आपल्या नागरिकांना किमान प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत केलं पाहिजे. शिक्षणामुळे व्यक्तीला हक्क कर्तव्य यांची जाणीव होते. मतदानाचा हक्क बजावणं असू दे, योग्य प्रतिनिधींची निवड करणं असू दे, किंबहुना आपला व्यवसाय निवडणं असू दे, या गोष्टी शिक्षणानं साध्य होतात. आणि यासाठी राज्यानं धर्म, वंश, जात, लिंग, वर्ण असा कोणताही भेदभाव न ठेवता शिक्षणाची संधी सर्वांना उपलब्ध करून दिली पाहिजे. शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार देखील लोकांना दिला पाहिजे. अशा संस्थांना अनुदान देणं हे शासनाचं कर्तव्य असतं. प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुवतीप्रमाणे, आवडीप्रमाणे शिक्षण घेऊन आपला विकास साधला पाहिजे. म्हणजेच शिक्षण संस्थांनी देखील आपल्या शिक्षण प्रदानाच्या उद्दिष्टापासून दूर जाऊ नये याच्यासाठी सरकारनं त्यांच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. यानंतरचा हक्क आहे तो म्हणजे करार करण्याचा हक्क, राईट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. करार हा सामाजिक संस्था, संघटनांचा कणा असतो. करार करण्याचा हक्क हा वैधानिक असून प्रत्येक व्यक्तीला करार करण्याचा हक्क आहे. करार करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्यावर तो करार बंधनकारक असतो. कराराची अंमलबजावणी होते का नाही हे मात्र पाहण्याचं कार्य राज्य शासनाला करावं लागतं. करार हा समाजाचा आधार आहे, कणा आहे. करारामुळं सामाजिक संस्था आणि व्यवहार यांच्यात समन्वय साधला जातो. मानवी विकासासाठी कराराचा हक्क आवश्यक आहे. तरी देखील कराराचा किंवा हक्काचा, या कराराच्या हक्काचा बऱ्याचदा गैरवापर होताना दिसून येतो. आर्थिक शोषण, माणसांचा क्रयविक्रय, अनैतिक अन्यायकारक पद्धती यासंबंधी मात्र करार करता कामा नयेत. बेकायदेशीर तसे समाजाला हानिकारक ठरणारे करार हे बऱ्याचदा व्यक्तीला, स्वातंत्र्याला धोकादायक ठरू शकतात. व्यक्ती विकासाला, समाज विकासाला जेवढे म्हणून करार उपयुक्त आणि हितकारक ठरतात
तेवढ्याच करारांना राज्य शासनानं मान्यता द्यावी. म्हणजेच समूह विकास, संघटनांचा विकास, व्यक्ती विकास याच्यासाठी करार आवश्यक आहेत आणि करारांवर सरकारचं नियंत्रण असणं काही प्रमाणात आवश्यक आहे. म्हणजेच नागरी हक्कांचे एकंदरीत 11 प्रकार आपण पाहिलेले आहेत. याच्यानंतर महत्त्वपूर्ण दुसरा हक्क म्हणजे राजकीय हक्क, पॉलिटिकल राईट्स याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. राजकीय हक्कांचा वापर हा लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये अगदी चांगल्या प्रकारे होताना दिसून येतो. एवढंच नव्हे तर लोकशाहीच्या यशाचा महत्त्वपूर्ण आधार म्हणून राजकीय हक्कांना ओळखलं जातं. लोकशाहीतून राजकीय हक्कांना वगळल्यास लोकशाही पद्धतीच नष्ट होऊ शकते. लोकशाहीचे दुसरे नाव म्हणजे लोकांचा राजकीय सहभाग होय. ज्यावेळी लोक राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं सहभाग घेतात त्यावेळी त्यांना राजकीय हक्क देणं हे क्रमप्राप्त ठरतं. राजकीय हक्क म्हणजे नेमके कोणते, तर याच्यामध्ये पहिला हक्क आहे तो म्हणजे मतदानाचा हक्क, राईट टू वोट. भारतीय राज्यघटनेनं 18 वर्ष पूर्ण प्रत्येक स्त्री पुरुषाला, भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क दिलेला आहे. भारताचा जर आपण विचार केला तर मतदानाचा हक्क खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. लोकप्रतिनिधींना निवडताना प्रौढ मताधिकार पद्धतीचा अवलंब केला जातो. या पद्धतीनं निवडलेल्या प्रतिनिधींकडून भारताचा कारभार चालतो. जनतेने मतदान पद्धतीने प्रतिनिधी निवडले असतील तर ते जनतेला जबाबदार असतात. भारताचा विचार केला तर वय, शिक्षण, संपत्ती, लिंग यांच्या आधारावर मतदानाचा अधिकार दिला जात असे. परंतु आज संपूर्ण समानता यामध्ये प्रस्थापित झालेली आहे. केवळ वयाचा विचार करून 18 वर्ष पूर्ण असणाऱ्या भारतीय नागरिकाला हा मतदानाचा हक्क दिला गेलेला आहे. पण जर ती व्यक्ती वेडी, दिवाळखोर, गुन्हेगार, परकीय, अल्पवयीन असेल तर ह्या व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. म्हणजेच राजकीय हक्कांमधील पहिला हक्क आहे तो म्हणजे मतदानाचा हक्क आणि या अधिकाराचा वापर करून आपण आपले प्रतिनिधी निवडू शकतो. यानंतर दुसरा राजकीय हक्क आहे तो म्हणजे निवडणूक लढवण्याचा हक्क. निवडणूक लढवत असताना देशातील नागरिकांना निवडणूक लढवण्याचा हक्क देण्यात येतो. सुजाण, सुसंस्कृत, सुशिक्षित, जागरूक, प्रामाणिक आणि निस्वार्थी, कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर असे प्रतिनिधी निवडून देणं हे मतदारांचं कर्तव्य असतं. प्रत्येक देशामध्ये निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना विशिष्ट अटी पूर्ण कराव्या लागतात. वय, पात्रता, नागरिकत्व, शासकीय नोकरी या संदर्भात अटी लावण्यात येतात. भारतामध्ये सरकारी नोकरांना लोकसभेची निवडणूक लढवता येत नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणारी व्यक्ती जन्मानं अमेरिकन नागरिकच असावी लागते. सामान्यतः प्रत्येक देशामध्ये प्रत्येक देशाच्या राज्यघटनांनी निवडणुका लढविण्यासंबंधी विशिष्ट अटी लावलेल्या आहेत. लोकशाही शासन पद्धतीमध्ये योग्य, पात्र, कार्यक्षम असे प्रतिनिधी निवडून देण्याची जबाबदारी ही संपूर्णतः मतदारांवर असते. मतदार जागरूक, दक्ष, सुजाण असतील तर योग्य असे प्रतिनिधी ते निवडून देतात. म्हणजे लोकशाही यशस्वी करण्यासाठी नागरिकांना निवडणूक लढवण्याचा हक्क देणं हे खूप गरजेचं आहे. यानंतरचा राजकीय हक्क तो म्हणजे सार्वजनिक अधिकार, पदप्राप्तीचा हक्क, राईट टू होल्ड पब्लिक ऑफिस. सार्वजनिक पदप्राप्तीचा हक्क नागरिकांना देण्यात येतो. म्हणजेच पंतप्रधान, राष्ट्रपती, सभापती, राज्यपाल, मंत्री, सचिव इत्यादी राजकीय पदसुद्धा प्रत्येक भारतीय नागरिकाला प्राप्त करून घेण्याचा हक्क देण्यात आलेला आहे. ज्याची पात्रता आहे, ज्याची कुवत आहे, क्षमता आहे अशी व्यक्ती या पदांसाठी सुद्धा पात्र ठरवता येऊ शकते. म्हणजे सार्वजनिक पद प्राप्त करताना धर्म, वंश, जात, लिंग असा भेदभाव केला जात नाही. सार्वजनिक पदे प्राप्त करून घेण्यासाठी निवडणूक मात्र लढवावीच लागते. अशा सार्वजनिक पदांची मुदत ही फार कमी असते. जे सार्वजनिक पदाप्रमाणे शासकीय पद स्वीकारण्याचा हक्क हा नागरिकांना देण्यात येतो. धर्म, वंश, लिंग असा कोणताही भेदभाव न ठेवता नागरिकांना सार्वजनिक पदप्राप्तीचा हक्क देण्यात आलेला आहे. तरी पण
अशी काही शासकीय पदं आहेत की ती स्वीकारताना शिक्षण, वय, अनुभव यांच्या अटी घालण्यात येतात. म्हणजेच काही ठिकाणी सॉलिसिटर जनरल किंवा कायदेतज्ञाचं पद भरायचं असेल तर त्याच्यासाठी वकिलीची पदवी असणं किंवा LLBची डिग्री असणं हे खूप गरजेचंच आहे. म्हणजे सार्वजनिक पद प्राप्त करण्याचा अधिकार जरी सर्व भारतीय नागरिकांना समानतेनं बहाल केलेला असला तरी विशिष्ट पदासाठी आवश्यक असणारी पात्रता त्या व्यक्तीच्या अंगी असणं खूप गरजेचं आहे. याच्यानंतरचा हक्क आहे राजकीय, तो म्हणजे अर्ज करण्याचा हक्क, राईट टू पिटिशन. राज्यातील नागरिकांना आपल्या तक्रारी, आपल्या समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे अशा प्रकारे अर्ज करता येतो. शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा मंत्री यांच्याकडे देखील अर्ज करून आपले मत मांडता येतं. कायदेमंडळामध्ये विशेषतः प्रश्नोत्तराचा तास ज्यावेळेला असतो त्यावेळेला अशा अर्जांमधील समस्या मंत्री, सदस्य हे मांडत असतात. संबंधित खात्याचे मंत्री त्या प्रश्नांना उत्तर देतात. अर्ज करण्याच्या हक्कामुळं शासनाच्या कारभारावर, मंत्र्यांच्या कार्यावर जनतेला अंकुश ठेवता येऊ शकतो. म्हणजेच एकूण व्यवस्थेत आपल्याला आपले मत या अर्जाच्या माध्यमातून अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांपुढं मांडता येतं. कायदेमंडळातील कामकाजाच्या काळामध्ये अशा तक्रारी आणि समस्या यांच्यासाठी काही वेळ राखून ठेवलेला असतो आणि या वेळेमध्ये सदस्य या प्रश्नांविषयी चर्चा करतात आणि तो प्रश्न ज्या खात्याला लागू होतो त्या खात्याचा मंत्री त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच नागरिकांना जो राजकीय हक्क दिलेला आहे तो म्हणजे अर्ज करण्याचा हक्क आहे. आपली जी समस्या आहे, सार्वजनिक असेल किंवा प्रभागासंबंधी असेल तर ती समस्या मांडण्याचा हक्क जनतेला आहे. यानंतरचा हक्क आहे राजकीय, तो म्हणजे शासनावर टीका करण्याचा हक्क, राईट टू क्रिटिसाइज गव्हर्नमेंट. निवडून आलेल्या प्रतिनिधींनी जर हुकुमशाही पद्धतीने वागायला सुरुवात केली तर त्या प्रतिनिधींवर जनतेचा अंकुश राहावा म्हणून वृत्तपत्र, मोर्चे, आंदोलने, घेराव, सभा या माध्यमाद्वारे जनता प्रतिनिधींना धारेवर धरू शकते. आणि असं करण्याचं कारण सार्वजनिक हित किंवा वैयक्तिक हित असू शकतं. लोकांच्या सरकारवरील टीका करण्याच्या अधिकारामुळं सरकार देखील सजग राहतं. अशी टीका करताना वास्तविकता आणि नीतिमत्तेचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळं समाज हे साधलं जाऊ शकतं. चारित्र्याचं हनन करणं, समाजघातक अशा प्रकारचं साहित्य निर्माण करणं या कृतीवर शासन मर्यादा घालू शकतं. देशातील आणीबाणीच्या प्रसंगी लोकांच्या या अधिकारावर शासन मर्यादा घालू शकतं. म्हणजेच एकीकडे नागरिकांना शासनावर टीका करण्याचा जरी अधिकार दिला असला तरीही शासनावर बेधडक आणि चुकीच्या माहितीच्या आधारे जर टीका केली किंवा काही साहित्य असं लिहिलं की ज्याद्वारे सरकारचं हनन होईल, एखाद्या व्यक्तीचं, राजकारणी व्यक्ती असेल किंवा इतर नेतृत्व असेल तर त्यांचं चारित्र्याचं हनन होईल असं जर साहित्य प्रकाशित केलं आणि त्याला कोणताही आधार नसेल, पाठबळ नसेल तर त्याच्यावर सरकार कारवाई करू शकतं. त्याच्यावरती नियंत्रण किंवा बंधन हे लागू शकतं. यानंतरचा हक्क आहे तो म्हणजे विरोध करण्याचा हक्क, राईट टू रेसिस्ट. शासनाच्या जुलमी, अन्यायी वृत्तीला, कायद्याला विरोध करण्यासाठी नागरिकांना प्रतिकार करण्याचा अधिकार हा दिलेला आहे, राईट टू रेसिस्ट. नागरिक या हक्कांचा वापर भाषण, आंदोलन, घेराव, बंद मोर्चे या माध्यमातून करतात. या हक्कांचं स्वरूप हे मर्यादित स्वरूपाचं असतं कारण राज्याची शांतता आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून शासन नागरिकांच्या प्रतिकार करण्याच्या हक्कावर बऱ्याचदा मर्यादा घालू शकतं. परंतु काही शासन पद्धती अशा असतात, उदाहरणार्थ सर्वंकष शासन पद्धती, हुकुमशाही, अशा पद्धतीमध्ये नागरिकांना प्रतिकाराचा हक्कच दिलेला नसतो. जिथं लोकशाही शासन व्यवस्था आहे त्या ठिकाणी नागरिकांना हा हक्क दिला जातो. संपूर्ण सरकारला सरकारच्या ध्येयधोरणांना विरोध न करता जे कायदे अन्यायकारक, अहितकारक आहेत त्यांनाच प्रतिकार करणं आणि इतर शासकीय ध्येयधोरणांना आणि कायद्यांना पाठिंबा देऊन त्याचं नैतिक आचरण करणं खूप आवश्यक असतं. अयोग्य, अन्यायकारक ध्येयधोरणांना, कायद्यांना विरोध करणं एवढ्यापुरताच प्रतिकाराचा हक्क मर्यादित असावा. विशिष्ट परिस्थितीमध्ये अयोग्य कायद्यांना विरोध करणं आवश्यक आहे असं मत प्राध्यापक लास्की आणि TH ग्रीन यांनी मांडलेलं आहे.
नागरिकांना प्रतिकाराचा अधिकार योग्य वेळी आणि मर्यादित स्वरूपात वापरला पाहिजे. केवळ विरोधासाठी विरोध करू नये. क्वचित प्रसंगी गरज पडेल तेव्हाच विरोधाचा अधिकार वापरावा. महात्मा गांधींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध कायदेभंगाची चळवळ केली होती. अहिंसात्मक मार्गाने सत्याग्रहाच्या विविध तंत्रांचा वापर करून ब्रिटिश सत्तेला स्वातंत्र्य देण्यास भाग पाडलेलं होतं. आज देशातील विविध संघटना प्रतिकाराचा हक्क वापरून शासनाचं लक्ष वेधून घेतात आणि आपल्या मागण्या मान्य करून घेतात. आज आपण पाहतोय की भारत सरकारनं जो कृषी कायदा संमत केलेला आहे त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि म्हणून ते आपल्या पद्धतीनं संप, उपोषणं, आंदोलनं या मार्गांचा वापर करून ते सरकारच्या या कायद्याला विरोध करतायत. म्हणजे प्रतिकाराचा किंवा विरोध करण्याचा हक्क हा दिलेला आहे, परंतु याचा वापर हा योग्य मार्गानं आणि क्वचित प्रसंगी जर तो कायदा विरोधी असेल तर त्या कायद्याच्या विरोधी या अधिकाराचा वापर करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारे राजकीय हक्कांमध्ये मतदानाचा हक्क, राईट टू वोट, त्याचबरोबरीनं सार्वजनिक अधिकार, पदप्राप्तीचा हक्क, राईट टू होल्ड पब्लिक ऑफिस, अर्ज करण्याचा हक्क, राईट टू पिटिशन, त्याचबरोबरीनं निवडणूक लढवण्याचा हक्क आहे, शासनावर टीका करण्याचा हक्क दिलेला आहे, विरोध किंवा प्रतिकार करण्याचा हक्क, अर्ज करण्याचा हक्क, असे अनेक हक्क भारतीय राज्यघटनेनं आपल्याला दिलेले आहेत. किंबहुना ते प्रस्थापित झालेले आहेत असं म्हणावं लागेल. अशा प्रकारे आपण हक्कांचे 2 प्रकार पाहिलेले आहेत. एक नागरी हक्क आणि दुसरे राजकीय हक्क.